प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्यावर अत्यंत प्रेम करणारा चांगला पिता आहे. तो दररोज पिता आपल्या मुलांशी बोलतो, तुमच्याशी बोलत नाही का? तो तुमच्या सोबत बोलतो का? मग तुम्ही निराश आणि चिंताग्रस्त का व्हावे? तुम्ही आनंदी राहायला हवं. त्याच्याकडे पाहून म्हणा, प्रभू, मी आनंदी आहे, कारण तू माझ्या सोबत आहेस आणि तू मला मार्गदर्शन करशील. मी भीती बाळगणार नाही, दुखी होणार नाही किंवा निराश होणार नाही. प्रभूचे हृदय आनंदित होईल. पहा, त्याने काय वचन दिले आहे. स्तोत्रसंहिता 48 वचन 14. हा देव आमचा सनातन देव आहे, तो सर्व काळ आमचा मार्गदर्शक होईल. तो कसा देव आहे? तो आपला देव सदैव आणि सनातन आहे. तो आपला देव संकटात, आनंदात किंवा अडचणीत असे. तो सर्व काळ आपला देव असे. तो आपल्याला मृत्यूपर्यंत मार्गदर्शन करी. किती मोठा सन्मान की तो आपला देव आहे. तुझा देव कोण आहे? तोच आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. तोच आहे ज्याने हे विश्व निर्माण केले आणि त्यावर राज्य करतो. तोच आहे ज्याने मृत्यू व सैतानावर विजय मिळवला. तो माझ्यासोबत आहे. हे बोलतानाही आपल्याला किती मोठा आनंद मिळतो. तुम्ही असंच म्हणायला हवं. तो काल्पनिक देव नाही, माणसांनी निर्माण केलेला नाही. तो माणूस नाही की जो मेला, पण तोच आहे जो मेला आणि जिवंत आहे. माझा देव जिवंत आहे. तुम्ही असं म्हणाल तेव्हा तुमच्या हृदयात आनंद येईल. तो आपल्याला मृत्यूपर्यंत मार्गदर्शन करेल. ही त्याची प्रतिज्ञा. पहा, लग्न समारंभात वधू आणि वर एक करार करतात. मी तुला प्रेम करीन, तुझं रक्षण करीन आणि मृत्यू येईपर्यंत तुझ्यासोबत राहीन. दोघंही ही प्रतिज्ञा देत नाहीत का? मृत्यूपर्यंत एकत्र राहण्याचा करार करूनही 4 किंवा 6 किंवा 2 महिन्यांतच ते म्हणतात की आता एकत्र राहू शकत नाही. अनेक लोकांचा आहे की जे आपल्या जोडीदाराला सोडून जात आहेत असे सांगतात. म्हणून माणूस जे वचन देतो पाळत नाही. ते देवाच्या साक्षीने असा करार जरी करतात की मृत्यू येईपर्यंत ते वेगळे होणार नाहीत. ते अर्ध्या माटेतच वेगळे होतात, पण प्रभू तसा नाही. जर त्याने मृत्यूपर्यंत तुझ्यासोबत वचन दिलं, तो तुला कधीच सोडणार नाही. जेव्हा प्रभूने मला सेवेसाठी बोलावलं तेव्हा मी म्हटलं, मी अपूर्ण माणूस, खूप कमजोर. तुम्ही मला लहान वयात सेवेसाठी बोलावता. जीवनात तरुणपणाचे संघर्ष आणि प्रलोभने आहेत. जर मी तुझ्यापासून दूर गेलो, मागे सरकलो, किती कठीण होईल. सेवेत आल्यावर असं झालं तर ते कठीण होईल. सेवेत अनेक संघर्ष येतील. मी कसा सांभाळणार? प्रभू म्हणाला, तुला मृत्यूपर्यंत मार्गदर्शन करीन, शेवटपर्यंत हात धरून नेईन. भीती बाळगू नकोस, फक्त माझ्यावर विश्वास ठेवून ये, स्वतःवर विश्वास ठेवून नाही. हे त्याचं वचन. त्यांनी सांगितलं की ते मला मृत्यूपर्यंत मार्गदर्शन करतील. मी स्वतःला त्यांच्या हातात सोपवलं. आजपर्यंत माझ्या 50 वर्षांच्या सेवा काळात खूप संघर्ष आली. काही अपयश, कमतरता आल्या, प्रभूने सोडलं नाही. त्यांनी धरून ठेवलं आणि मार्गदर्शन केलं. ज्याने मार्गदर्शन करण्याचे वचन दिले आहे तो माझ्यासोबत आहे. याच्यातून मला धैर्य मिळते आणि मी सेवा करतो. प्रभू म्हणतो, मी तुझ्यासोबत मृत्यूपर्यंत राहीन. मी तुला मार्गदर्शन करीन. तुला भीती कशाची? ठामपणे सांगा, तूच माझा देव आहेस. तू मला मृत्यूपर्यंत मार्गदर्शन करशील. मला काहीच भीती नाही. मग तुझ्या हृदयात मोठा आनंद येईल. प्रभू, तूच माझा देव आहेस. तू मला मृत्यूपर्यंत मार्गदर्शन करशील. मी यावर विश्वास ठेवतो. म्हणूनच आजही तू मला मार्गदर्शन करशील. आजही तू माझ्यासाठी एक चमत्कार करशील. माझ्याशी संबंधित गोष्ट परिपूर्ण करणाऱ्या प्रभूचे आभार मानतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन.
जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.